नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला बघूयात एक महत्त्वाची बातमी. राज्यात इंधन पुरवठ्याबाबत कोणतीही टंचाई नाही. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांच्या माध्यमातून राज्यभर इंधनाचं वितरण नियमित आणि सुरळीतपणे सुरू आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. तसंच अफवांपासून दूर राहण्याचंही आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात आलंय. अफवांमुळे पेट्रोल पंपावरती रांगा लावू नका, असंही मुख्यमंत्री म्हणाले. तर लॉकडाऊन लागणार अशा अफवा पसरवणाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल होणार असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय. लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे. जे लोक अशा अफवा पसरवत आहेत त्या सगळ्या लोकांवर फौजदारी कारवाई केली जाईल. मी स्पष्टपणे सांगतो, अशा पद्धतीच्या खोटी माहिती फेसबुक किंवा एक्स किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकणं किंवा अशा प्रकारच्या खोट्या पोस्ट या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुढे पाठवणं, तुम्ही फॉरवर्ड तरी केली तरी तो गुन्हा ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे पेट्रोलवरील SAED कर हा 13 रुपये लिटरवरनं 3 रुपये लिटरपर्यंत कमी करण्यात आलाय. तर डिझेलवरचा SAED कर हा 10 रुपये लिटरवरनं 0 रुपयांपर्यंत कमी करण्यात आलेला आहे. पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये कपात करून मोदी सरकारनं मास्टर स्ट्रोकच लगावलाय, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. जनतेच्या हिताचा आणि महागाईवरती नियंत्रण ठेवणारा निर्णय घेतल्याबद्दल केंद्र सरकारचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अभिनंदन करण्यात आलंय. पल्स वैद्यकीय परिषद 2026चं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. वैद्यकीय क्षेत्राला जागतिक स्तरावर अधोरेखित करण्याच्या उद्देशानं पल्स वैद्यकीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. ही परिषद राज्याच्या वैद्यकीय धोरणाला आणि आरोग्य सेवा व्यवस्थेला नवी दिशा मिळवून देण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची मानली जाते, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर डिजिटल आरोग्य बळकट करणं, ग्रामीण आणि शहरी दरी कमी करणं आणि महाराष्ट्राला जागतिक वेलनेस केंद्र बनवण्याच्या दिशेनं ही परिषद महत्त्वाची ठरणार असल्याचं सुनेत्रा पवार म्हणाले. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची उपस्थिती होती. शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. 89 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 1,798 कोटी 78 लाख रुपयांचं वितरण करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री डॉक्टर उदय सामंत तसंच दादा भुसे आणि इतर मंत्री देखील आणि प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 24 मार्च 2026 अखेर 1 ते 7 हप्त्यांमध्ये एकूण 1,30,017 कोटी रुपयांचं 93 लाखांहून अधिक शेतकरी कुटुंबियांच्या खात्यावरती थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात आलेले आहेत. विधान भवनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कांदा प्रश्नाबाबत एक महत्त्वाची बैठक पार पडली. दरवर्षी कांद्याचा प्रश्न राज्यामध्ये उपस्थित होत असतो. या प्रश्नावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. यासाठी कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव आणि पणन विभागाचे सचिव यांची समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी यंत्रणांनी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह इतर प्रमुख मंत्री आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.